अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रेचा धाडसी मुलगा आणि श्रीकृष्णाचा लाडका भाचा होता. तो आईच्या पोटात असताना अर्जुन सुभद्रेला चक्रव्यूहाची रचना समजावून सांगत होता. अर्जुन सांगत होता की व्यूहात कसा आत शिरायचं. ते अभिमन्यूनं नीट ऐकलं, पण अर्जुन बाहेर पडायचा मार्ग सांगायला लागला तेवढ्यात सुभद्रेला गाढ झोप लागली. म्हणून कथा अर्धीच राहिली आणि अभिमन्यूला व्यूहातून बाहेर यायचं कधी शिकता आलं नाही. कुरुक्षेत्र युद्धाच्या 13व्या दिवशी कौरवांनी चक्रव्यूह रचला. अर्जुन दूर होता. कृष्णांनी अभिमन्यूला पुढे होऊन नेतृत्व करायला सांगितलं. अभिमन्यू निर्भयपणे आत शिरला आणि व्यूहाचे कडे तोडले. पण इतर योद्धे मागे राहिले. तो एकटाच द्रोण, कर्ण, कृप अशा मोठ्या योद्ध्यांशी लढत राहिला. धनुष्य तुटलं, रथ मोडला, तरी त्याने तलवार, रथाचं चाक अगदी रिकाम्या हातांनी सुद्धा सामना केला. शेवटी नियम मोडून सगळ्यांनी मिळून हल्ला केला आणि अभिमन्यू पडला. तो फक्त 16 वर्षांचा होता, तरी त्याच्या धैर्यानं सगळ्यांना हादरवून टाकलं. वीरता वयात नसते, हृदयात असते.